हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन चमचमीत रेसिपीमध्ये. नेहमी अंड्याचं कालवण किंवा अंड्याची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर असं कढई अंडा मसाला बनवून पहा. एक नंबर चवीचा होतो आणि जास्त साहित्य लागत नाही किंवा जास्त मेहनतसुद्धा नाही आहे. एकदम झटपट ही रेसिपी बनते. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात अगोदर आपल्याला अंडे शिजवून घ्यायचेत आणि अंडे मी सोलून घेतलेत. तरी ते मी 8 अंडे घेतलेत. आता तुम्हाला किती भाजी बनवायची आहेत, तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत त्यानुसार तुम्ही अंडे शिजवून घ्यायचेत आणि सोलून घ्यायचेत. तर इथे 2 मीडियम आकाराचे कांदे एकदम बारीक असं कापून घेतलेत. मूठभर कोथिंबीर घ्यायची, एक मोठा टमॅटो घेतला आहे आणि 9-10 लसूण पाकळ्या, थोडा अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे. आपल्याला टमॅटो, हिरवी मिरची, लसूण, अद्रक याचं वाटण करायचं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण टमॅटो बारीक करून टाकूया आणि या वाटणामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे, कारण टमॅटोमुळे पाणी टाकण्याची गरज पडत नाही. मिश्रण व्यवस्थित बारीक होतं. तर एक मोठा टमॅटो आहे तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून टाकून घेते. आणि या भाजीमध्ये आपण खोबऱ्याचं वाटण वगैरे अजिबात करणार नाही. बऱ्याच जणांना खोबऱ्याच्या भाज्या आवडत नाही, त्यांनी ही भाजी कांदा टमॅटोपासून अशी बनवू शकतात. खूप छान एकदम चविष्ट बनते. अद्रक लसूण टाकून घेऊया. कोथिंबीर थोडीशी कट करून याच्यामध्ये टाकून घेतली आणि थोडीशी वरून टाकण्यासाठी ठेवली. 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतले. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मिरची 1 किंवा 2 टाकू शकतात. आता मिश्रण आपण बारीक करून घेतले. लगेच फोडणी करून घेऊया. कढईमध्ये 2-2.5 पळी तेल टाकून घ्यायचं. त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊया आणि थोडा वेळ कांदा आपण भाजून घेऊया. कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा जर कच्चा राहिला तर खाताना भाजीमध्ये करकर लागतो आणि भाजी म्हणावी तेवढी चविष्ट बनत नाही. त्यामुळे कांद्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर कांद्याची प्युरी करूनसुद्धा वापरू शकतात, पण मी ते एकदम बारीक असा कांदा कापून घेतला आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकतात. तर तुम्हाला दिसत असेल कांदा मस्त परतवून झाला आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर आणि टमॅटो, हिरवी मिरची याचं वाटण केले ते टाकून घेऊया. तर सर्व टमॅटोची प्युरी आपण याच्यामध्ये टाकून घेतली आहे. आता हे सुद्धा आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. तर मसाला जेवढा तुम्ही चांगला भाजणार आहे, भाजी तेवढीच एकदम भारी बनणार आहे. त्यामुळे अजिबात मसाला कच्चा राहू द्यायचा नाही आहे. तर इथे आपण जो टमॅटोचा मसाला बनवून घेतलेला त्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे. तर थोड्या वेळ हा मसाला भाजला की याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूया. तर इथे काय काय मसाले घेतले ते पाहूया. तर 1 चमचा चटणी घेतली आहे. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. थोडीशी हळद घेतली. बाकीचे मसाले मी पाव चमचा सगळे घेतलेले आहेत. तर धना पावडर, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला हे सर्व पाव चमचा घेतलेले आहेत. आता याच्यापैकी तुमच्याकडे दुसरे मसाले असतील ते वापरले तरी चालेल. मी ते लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला वापरला. तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल किंवा मटन मसाला असेल तो वापरला तरी चालेल. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि हे सर्व चांगलं परतवून घेऊया. मसाला भाजत भाजत आपले सुके मसाले जे आपण त्याच्यामध्ये टाकलेत त्याच्यामुळे मसाल्याला छान कलर येईल आणि भाजीसुद्धा खूप छान दिसेल. तर हळूहळू मसाला आपला थोडासा ड्राय होत चालला आहे आणि कच्चेपणा कमी होतो आहे आणि छान भाजीला तेलसुद्धा सुटलेलं आहे. तर असाच मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जेवढा मसाला चांगला भाजणार आहे तेवढीच भाजी आपली एकदम जबरदस्त बनणार आहे. आणि आपण याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण वगैरे न करता एकदम साध्या सिंपल पद्धतीने कांदा टमॅटोमध्ये ही अंड्याची भाजी बनवली आहे. एकदम मस्त चमचमीत झणझणीत बनते. तर नक्की तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा. जर तुम्हाला खोबऱ्याचं वाटणामधल्या भाज्या आवडत नसेल ना, तर अशा पद्धतीने भाज्या करायच्या, एकच नंबर बनतात. तर मसाला चांगला भाजून झाला आहे. आता याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला राहिलेला आहे, त्यामध्ये मी पाणी टाकून घेतले 2-3 चमचे आणि ते विसळून याच्यामध्ये टाकून घेतले. आता परत हे सगळं चांगलं मिक्स करूया आणि हा मसाला 1 मिनिटभर चांगला शिजवून घेऊया. तर मस्त असा आपला इथे मसाला शिजवून तयार झाला आहे. आता आपण जे अंडे शिजवून घेतलेले, सोलून घेतलेले त्याला कट करून घ्यायचे. तर हे पाहू शकतात अशा पद्धतीने एकदम स्लाईसमध्ये मीडियम आकारामध्ये मी हे अंडे कट करून घेतलेत. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही अंडे कट करून घेऊ शकतात. एका अंड्याचे 2 भाग करू शकतात, अर्ध अंड किंवा 4 भाग करू शकतात, बारीक कट करू शकतात चौकोनी बॉक्स टाईपमध्ये. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही याच्यामध्ये अंडे कट करून टाकायचे. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर अंडे टाकले आणि मसाल्यामध्ये मिक्स केल्यावरच किती भारी दिसते पाहू शकतात तुम्ही. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये. तर हळूहळू हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, कारण अंडे शिजवून घेतले त्यामुळे तुटू शकतात आणि बिल असल्यामुळे हे ना लगेचच
दाटसर होत जातं, त्यामुळे हलक्या हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर व्यवस्थित आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेतले. आता ज्यांना कोणाला एकदम सुकी भाजी बनवायची ना, त्यांनी अशा पद्धतीने ही भाजी बनवू शकतात. एकदम ड्राय अंडा मसाला आपला बनवून तयार होतो. आणि ज्यांना ग्रेव्ही टाईप बनवायची त्यांनी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकलं तरी चालू शकतं. आणि मी सुद्धा याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण मला एवढी सुकी भाजी नाही बनवायची, थोडीशी एकदम ग्रेव्ही टाईप बनवायची, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. पण ज्यांना एकदम सुकी अंडा मसाला बनवायचा आहे त्यांनी असा नक्की ट्राय करा. आता याच्यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी टाकून घेते, 3 ते 4 चमचे, जेणेकरून ही भाजी खाताना खूप सुकी वाटणार नाही. तर अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचे, कारण ही भाजी आपण बनवून ठेवली की नंतर थोडीशी दाटसर झाल्यासारखे वाटते. आपण मिक्स करताना याचा बिल आहे तो थोडासा बारीक होतो आणि मॅश झाल्यामुळे ह्याला थोडा दाटसरपणा येतो. त्यामुळे अगदी थोडंसं पाणी टाकून घेतले आणि मिक्स केले. आता 1 मिनिटभर आपण हे शिजवून घेऊया. तर पाहू शकतात मस्त आपला इथे अंडा मसाला बनवून तयार झाला आहे. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची. तुमच्याकडे कसुरी मेथी असेल ती टाकली तरी चालेल, आणखीनच डबल टेस्ट होईल भाजीची. तर आपला इथे झटपट कढाई अंडा मसाला बनवून तयार आहे, एकदम भन्नाट चवीचा. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच आणखीन नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. तर एकदम परफेक्ट अशी आपली भाजी बनवून तयार झाली आहे. गॅस बंद करून घेतला आहे. आता ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया. तर दिसायलाच ही भाजी एवढी भन्नाट दिसते आहे, चवीलासुद्धा तेवढीच एकदम चमचमीत झणझणीत झालेली आहे. तर तुम्ही अशी भाजी केव्हा बनवली नसेल तर नक्की एकदा बनवून पहा आणि कशी झालेली हे सांगायला कमेंटमध्ये विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे काय होईल की तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे, त्यामुळे चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका चमचमीत चटपटीत रेसिपीमध्ये. तर आपण बनवतो आहे अंडा मसाला. बनवायला खूप सोपी रेसिपी आहे ना. आपल्याला अंडे शिजवून घ्यायचे आहेत किंवा जास्त काही तयारी करायची, अगदी कमी वेळात चटपटीत असा अंडा मसाला बनवून तयार होतो. तर चला लगेच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एकदा हा अंडा मसाला बनवून खाल तर नेहमी अशाच पद्धतीने नक्की बनवणार. तर तुम्ही बघू शकतात किती भारी आपली अंड्याची भाजी तयार झाली आहे. सोबत चपाती, कांदा, तुम्ही पावासोबत सुद्धा हा अंडा मसाला खाऊ शकतात. दिसायलाच एवढी सुंदर दिसते, चवीला तर अप्रतिम होते. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि थोडी जरी रेसिपी आवडली तर एक लाईक करा. आणि आणखीन असे साधे सोपे भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सगळ्यात अगोदर बघूया. तरी ते मी 3 कांदे, बारके कांदे होते ते 3 चिरून घेतलेत आणि असं बारीक कांदा चिरून घ्यायचा किंवा तुम्ही मग बारीक पेस्टसुद्धा करू शकतात. 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतली आणि 1 टमॅटो बारीक चिरून घेतला आहे. तर आलं लसूणची पेस्ट ताजी फ्रेश बनवायची, म्हणजे खूप छान टेस्ट येते, त्याचा फ्लेवर स्मोक आहे तो भाजीमध्ये उतरतो आणि चवसुद्धा भन्नाट होते. तरी ते मी 5 अंडी घेतले. तुम्हाला जेवढ्या अंड्यांचं बनवायचं आहे तेवढे अंडे तुम्ही वापरू शकतात. कढई गरम करायला ठेवायची, त्याच्यामध्ये 3 पळी तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. आता आपल्याला कांदा लालसर रंग होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कच्चेपणा पूर्णपणे जाऊस्तोपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा आहे. तर कांदा भाजतच आपण याच्यामध्ये आलं लसूणची पेस्टसुद्धा टाकूया, म्हणजे कांद्यासोबत आलं लसूणची पेस्टसुद्धा चांगली भाजून होईल आणि त्याचा कच्चेपणा आहे तो कमी होईल. तर आता ही 1 चमचा एवढी मी ताजी फ्रेश बनवून घेतली, ती टाकूया आणि हे दोन्ही पण चांगलं परतवून घेऊया. आणि प्रत्येक वेळेस आपण अंड्याचं कालवण बनवतो किंवा मग अंड्याची चटणी वगैरे बनवतो आणि अंड्याचं कालवण वगैरे बनवायचं म्हटलं की खूप त्याला वेळ लागतो. अंडे शिजवून घ्यायचे, वाटण वगैरे करायचं, मसाला बनवायचा आणि त्यानंतर मग अंड्याचं कालवण करायचं, तर त्याला खूप वेळ जातो. आणि जर कोणाकडे
जास्त वेळ नसेल तर कमी वेळ तुम्ही अशा पद्धतीने अंडा मसाला बनवू शकतात. खूप टेस्टी होतो. तर पाहू शकतात हळूहळू आपला इथे कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट चांगली परतवून झाली आणि कांद्याचा कच्चेपणासुद्धा कमी झाला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये एक टमॅटो बारीक चिरून टाकायचं आहे आणि तुम्ही टमॅटोची सुद्धा प्युरी करून टाकू शकतात किंवा कांदा टमॅटो असं वेगवेगळं त्याची प्युरी करूनसुद्धा याच्यामध्ये वापरू शकतात. आता टमॅटो टाकून घेतला आहे तोसुद्धा आपण थोडा वेळ परतवून घेऊया आणि आता टमॅटोसुद्धा थोडा वेळ चांगला मऊ होईपर्यंत परतवून घेऊया. कांदा टमॅटो चांगलं भाजून घेतलं की मसाला चांगला बनला जातो. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि जे काही मसाले तुमच्याकडे असतील ते सुद्धा याच्यामध्ये लगेच टाकायचे. आता याच्यामध्ये 1 चमचा आणि वरती थोडीशी चटणी टाकली आहे. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया. थोडीशी हळद टाकायची, त्यामुळे भाजीला चवी छान येते आणि भाजीचा रंगही छान दिसतो. थोडासा धना पावडर टाकून घेतला आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तुम्हाला भाजी किती चटपटीत बनवायची आहे त्यानुसार तुम्ही मसाले ॲड करायचे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतले आणि चांगलं याला तेल सुटले. मसाला चांगला आपला भाजत आलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं. तर तुम्हाला किती ग्रेव्ही टाईप बनवायची त्यानुसार पाणी याच्यात ॲड करायचं. तर छोटा ग्लास एवढं मी पाणी याच्यात टाकून घेतले. आता याला थोडंसं शिजवून घेऊया आणि रश्श्याला थोडीशी उकळी आली की मग याच्यामध्ये आपल्याला अंडे फोडून टाकायचे. तर तुम्हाला दिसत असेल हळूहळू आपल्या रश्श्याला उकळी आली आहे. थोडासा मसाला शिजला की याच्यामध्ये अंडे टाकून घ्यायचे. आता तुम्ही डायरेक्टली याच्यामध्येच अंडं फोडून टाकू शकतात किंवा मग वाटीमध्ये एक एक अंडं फोडून मग मसाल्यामध्ये ॲड करू शकतात. तर मी वाटीत एक एक अंडं फोडून असं व्यवस्थित टाकता येतं तसं टाकून घेतले. कधी कधी असं होतं की त्याचं अंड्याचं टर्फल वगैरे छोटेसे कण पडतात, त्यामुळे वाटीत आपल्याला सहज काढता वगैरे येतात. त्यामुळे मी वाटीत एक एक अंडं फोडून घेतलं आणि नंतर मसाल्यामध्ये असं टाकून घेतले. तर जेवढ्या अंड्याचं बनवायचे तेवढे अंडे तुम्ही याच्यामध्ये फोडून टाकून घ्यायचे. तर बरोबर 5 अंडे मी ते घेतलेले सगळे अंडे फोडून मसाल्यामध्ये टाकून घेतले. आता मसाल्यामध्ये आपण डायरेक्ट अंडे टाकले त्यामुळे याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच टाकलं नव्हतं. तर अगदी चिमटभर थोडंसं मीठ वरून अंड्यावरती भुरभुरायचे. मसाल्यामध्ये आपण अगोदर टाकले हे लक्षात ठेवूनच अगदी चिमटभर थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडरसुद्धा थोडीशी टाकून घेतली, म्हणजे अंडं फिकं लागणार नाही. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि अगदी थोड्या वेळासाठी एक वाफ काढून घेऊया, म्हणजे थोड्या वेळ अंडं चांगलं शिजलं जाईल. तर खूप जास्त वेळ असंच ठेवायचं नाही, लगेच अंडं वाफेवरती शिजलं जातं. तर 1-2 मिनिटांनी लगेच आपण झाकण उघडून घ्यायचे. तर पाहू शकतात मस्त अंडं असं वाफवलं गेलं आहे. आता आपल्याला याची दुसरी साईडसुद्धा शिजवून घ्यायची. तर वरून पलटण्याच्या अगोदर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि आता हे अंडं आपल्याला पलटी करून घ्यायचे. तर एकदम हे असे अंडे पलटले तर तुटले जातील, त्यामुळे मी असं उलटण्याने कट करून घेतले, म्हणजे आपल्याला सहज पलटी करता येईल. तर जिथे आपण अंडे टाकले त्याच्या बाजूने असे हे कट मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला बरोबर अंडं पलटी करता येतं. तर अशा पद्धतीने मी हे कट करून घेतले. आता आपण चमच्याने हळूच याला पलटी करून घेऊया. तर हे पहा अशा पद्धतीने दुसरी साईडसुद्धा आता हळूच पलटी करायची आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा अगदी थोड्या वेळाला वाफवून घ्यायचे. लगेच अंडं हे शिजलं जातं. नक्की एकदा अशा पद्धतीने करून पहा. अगदी कमी वेळेत हा चटपटीत खमंग असा अंडा मसाला बनवून तयार होतो. तर सगळे अंडे मी पलटी करून घेतलेत. आता दुसरी साईडसुद्धा आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायची. तर वरून मी बारीक चिरून घेतलेली परत कोथिंबीर टाकली आहे. तुम्ही सगळ्या शेवटी टाकली तरी चालेल. आता परत याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि 1-2 मिनटासाठी वाफ काढून घेऊया, म्हणजे व्यवस्थित हे अंडं शिजलं जाईल आणि सर्व मसाल्याचा फ्लेवर आहे तो अंड्यामध्ये उतरला जाईल आणि भाजी आपली 1 नंबर बनेल. तर याच्यावरती झाकण ठेवून घेते आणि थोडा वेळ शिजवून घेते. तर आहे की नाही एकदम सोपी रेसिपी. जास्त काही साहित्याची गरज लागत नाही किंवा कोणतं वाटण करावं लागत नाही, अगदी झटपट बनवून तयार होते. तर थोड्या वेळाने झाकण खोलून घेऊया. तुम्ही बघत असाल एकदम मस्त असं आपलं अंडं शिजलेलं आहे आणि माझ्याकडून तेल जरा जास्तच पडलं होतं. तर असं तेल जास्त झालं तर पेल्यामध्ये काढून ठेवायचं आणि नंतर अंड्याची चटणी किंवा कालवणामध्ये अंड्याच्या कोणत्याही भाजीमध्ये वापरून टाकायचं, म्हणजे ते वेस्ट होत नाही.
तर तुम्ही बघू शकतात मी प्लेटमध्ये अंडा मसाला काढून घेतला, दिसतोय ना एकदम भन्नाट. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.